आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बाई पिटकवलं साडी तुझी दाढी झाली ती पण माझी पिढी पेटू दे अशा त्या जाती आपण काय घेण्यात नाही आपल्याला मरा नका तिकडं महाराज कोणी घेणं देणार का. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करत असते यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मी आलो तरी कोणासाठी यांच्यासाठी आधार आहे ना कदर आहे माऊली लई काय नाही कमीत कमी एवढं बघितलं. इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पैशावाल्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हाताने भडकवत जाऊ नका. गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने भडकवा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे तिरंग्याची जाण त्या कुटुंबाला. त्या हातवर झेंडासाठी काय गमवावं लागतं ना त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा दिला. त्या बापाला विचारा ज्यानं मदरपणाची काठी दिली. त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं. त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता. कदर त्यांना आहे आणि आदरही त्यांनाच आहे. म्हणून विनंती आहे देव देश धर्माची सेवा करायला लेकरांना शिकवा. वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहात तुम्ही तुमच्या हातात. काय पहिल्या बाया गोड होत्या ग तुम्ही बी गोडच आहे पहिल्या तुमच्यापेक्षा गोड होत्या. इमानदारीनं सांगा पहिली माय कधी उठायची ग दिवस उगवायच्या अगोदर आणि तुमच्या सोना खायच्या सगळ्या उडून कवा उठते ग सोना कधी उठते तुमच्या तवा सूर्य होतो वाटत आहे की नाही. सासू सांगून मिली अगं उठ ही जनावर तसंच कोणाच्या बापाचा ऐकत नाही म्हणा. त्याला असं वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला लय हौस नाही त्याला भेटत नव्हती मी हाय म्हणून होय म्हणजे. काही काही बायांना सौंदर्याचा सुद्धा फार गर्व असतो बरं का. थोडीशी सुंदर असेल ना थोडीशी स्टँडर्ड असेल ना गर्व असतो तिला. शहरातले असल्यावर तर लय जाग आहोत. शहरातल्या बायका कधीच तुम्ही खेडेगावात आणि जाऊ नका बघा डोक्यावरच मी रेवाटी आम्ही बी शहरातच राहतो त्याचा विषय नाही पण एक ऍटिट्यूड असतो स्टँडर्डनेसचा की मी सुशिक्षित आहे माझं शिक्षण झालंय मी दिसायला सुंदर आहे मला राहायचं कळतं. केस मोकळी सोडली म्हणजे चांगलं राहिलं आणि वेणी घातली म्हणजे वाईट राहिलं असं नाही. राहणीमानावर तुमचं कर्तृत्व कधी दिसत नाही. चेहऱ्यापेक्षा विचार महत्वाचे असतात आणि दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं. प्रेझेंटेशन पेक्षा प्रेझेंटेबल हे जास्त महत्वाचं. पण ह्याच्याकडलं लक्ष द्यायचं. अरे 3 दिवस कळत नाही नवरी नेमकं कशी दिसत होती. 3 दिवसांनी कळतं ही दिसून ही आहे बरोबर एवढं आवरण गरजेचं नाही ना. थोडं करा हे बाबा गरजेचं आहे. तुम्ही प्रेझेंटेबल राहा. हे बघा तुम्ही व्यवस्थित राहा म्हणजे असे फारच गावणार असंही नाही. राहायला शिका उलट गरज आहे ती जाणीव आहे. आणि तुमचं काय चुकतं माहितीये का बाया म्हातारे हो तुम्ही मला हसू नका तुम्ही गुणाच्या नाही. तुमचं काय चुकतं माहितीये का म्हातारे हो तुम्ही एकच दणका ठेवता माझ्या जमान्यात नव्हतं बाया असं म्हणजे काळानुसार बदलायचं की नाही बदलायचं. तुम्ही जर आज सुनायला म्हणलात ना पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही ती उद्यापासून साडी सुद्धा घालीत नसती मला. तुम्ही प्रेमाने तिला सांगा हे बघ नाही डोक्यावरून झोपला खांद्याहून घे नाही खांद्याहून जमला कमरेहून तरी घे ग. प्रेमानं सांगा ग आणि स्वतःची टिमकी वाजवू नका. ते म्हणतात मी केलो मग तुला काय होतंय आमच्या जमान्यात लेकरं 4 सांभाळायचे तुला एकीनं नाकेनं येतंय. तुझी 4 नीट होती ही एक गुणाच आहे का. पहिली वेळ आणि आताची वेळ वेगळी आहे. ऍटमॉस्फिअर तेवढं चांगलं आहे का सध्याचं नाहीये. आता त्रास होतोय सांभाळताना त्रास होतोय संसार करताना. बरं पहिल्या बाया खरंच शोषिक होत्या तर आता सोसणं काम नाही कारण जग तसं नाहीये. आणि का सोसा इमानदारीनं सांगा माय लेकीचा विचार करताना कसा करता जे तू कमाला लागलं ते हिला नाही लागलं पाहिजे. सुनेचाही विचार करताना तसंच करा ना.
चुकेल ग माय नका ग माझ्या जमान्यात पाटांवर वाटा हिच्या बापानं मिक्सर दिलाय मग घाली ती का तिला पाटावर वाटायचे दिवस आहेत का तर आहे मिक्सर तर घेऊ द्या सुविधेचा उपयोग घेऊ द्या ना त्यात तुला पोटात गोळा यायचं काम नाही ना म्हणून म्हाताऱ्या सुखानं खा तिला म्हणा बाई मला जमलं नाही तू तरी जमलं अहो ती प्रेमाने करेल ते म्हणतो मी लय केलो मी लय केलो मी लय केलो नका ग माय जेवढं तुम्ही मागचं काढाल ना तेवढं दुःख जास्त लागेल तुम्ही तुमचे दिवस काढूच नका तुम्ही कष्ट केलाय मान्य आहे तुम्ही सोसलाय मान्य आहे पण तुम्ही अशी नीतिमत्ता ठेवा की मी सोसलंय हिला सोसायची गरज पडू एवढीच नीतिमत्ता ठेवा हे तुम्हाला मी का सांगते तुम्ही विचार करत असाल माय मी एवढं देवदेव करते एवढं लोकांचं चांगलं करते एवढं घरासाठी झटते एवढं कष्ट करते पण घरात पाहिजे तेवढं समाधान लागत हो पैसा टिकत त्याचं कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी आणि भगवंत कधीच नांदत नाही हे ते चालत असते आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाणी रसवती यस्य यस्य शमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता मग शांती ठेवा आणि शांती ही अनेक विचारांच्या माणसाच्या घरात जर ठेवायची असेल तर सगळ्यात महत्वाचा गुण असला पाहिजे ऍडजस्टमेंट सॅक्रिफाईस एवढं असेल ना मोस्ट सिक्रेट एकमेव सिक्रेट आहे जीवनाचं ते सुखी लाईफ जगू शकतो ऍडजस्टमेंट विचार एक्सेप्ट करायला तयार राहा काळानुसार बदला आता बाहेर या पहिल्या बाहेर गोड होत्या गोडच होत्या नाही पण शास्त्र बदलू नका ना आजही लवकरच उठलं पाहिजे का सायंटिफिकली जर शरीरावर कवळी किरण सूर्याची पडली तर विटॅमिन डी मिळतं पॉझिटिव्हिटी वाढते एनर्जेटिक दिवस जातो उशिरा उठला तर एकही काम सुरळीत पार पडत नाही आणि आळसामध्ये दिवस जातो आध्यात्मिक दृष्टिकोनातून सकाळी सकाळी लवकर उठलं भगवंताचं नामचिंतन केलं देव पाठीशी असं वाटतं आणि उशिरा उठला देव दिसत म्हणून पहिल्या काळामध्ये 20-25 वर्षापूर्वीचा काळ असेल सकाळ सकाळी एक माणूस दारात यायचा आणि तुम्हाला आम्हाला सांगायचा वासुदेव वासुदेवाला तर वासुदेवाला सकाळच्या पारी हरिनाम बोला गोड होतं माझं मी एवढं सांगायला लागले पण मी अजून वासुदेव बघितला नाही मी जन्मल्यापासून मला वासुदेव दिसलाच नाही आमच्या जमान्यात आवाला आला आता पावाला आला बाबाला आला शहरातील लेकडे धमी झालं आम्हाला वासुदेव नाही आम्हाला पाववाल्याचीच गाडी भेटायची सकाळ सकाळ खरं सांगा खरं की खोट आहे पहिली माय लेकराला झोपी घालायची ना तर अंगाई म्हणायची गोड होती माय साधच होती निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला कर बाई निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला कर बाई दिस येतील भोग सरल सुख येईल तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घर फुल नव नव्या घरामध्ये काय नवीन घडलं नव्या घरा संत सौंदर्य गळ होईल दिसतातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिसतातील दिस येतील भोग सरल आजकालची गाणी ऐकली लय चालत पाणी महिना दिसते तरुण किती सालस आहे महाराज 3.5 स्वर आहे गाण्याला किती गोड आहे महाराज होईल का रोना जाशील मरण पॉझिटिव्ह किती पॉझिटिव्हिटी आहे महाराज लोक तुला टाकत्याला पुरून किती आधार आहे गाण्याला की
गप्रे मुकरोड म्हणजे परमात्मा काय पीठ होती होय का तू